नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मैत्रिणींनो, आज शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलवर मी जयश्री तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशीची थोडीशी माझी सेवा आणि स्वयंपाक याबद्दल थोडेसं सांगत आहे. तर चला, मी सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घातले, तुळशीची पूजा केली, दिवा लावला, रांगोळी काढली. त्यानंतर मी तुळशीचे मनोभावे नमस्कार करून उंबरठा पूजन करायला घेतले. उंबरठा पूजन करण्यासाठी मी हळद, गंगाजल, गोमूत्र आणि थोडेसे 2-3 गुलाबजलचे थेंब घेऊन उंबरठा लेपन करायला घेतले. उंबरठा लेपन करताना मिक्स केलेले मिश्रण उंबरठ्याला एक चांगले मस्त असं लेपन करून घ्यायचं. लेपन करताना सावकाश करायचं. छान आणि मस्त असं आपलं उंबरठा लेपन झालेलं आहे. चला आता आपण त्यावर दोन्ही साईडने 2 स्वास्तिक काढू कुंकाच्या. चला तर मग मी आता स्वास्तिकी काढते कुंकाच्या. कुंकू एकदम छान मिक्स करून घ्यायचं, थोडं पाणी टाकून, आणि स्वास्तिक काढून घ्यायच्या. स्वामी समर्थ केंद्रात सांगितलेल्या माहितीनुसार मी उंबरठा पूजन करत आहे. दोन्ही साईडने 2 रेषा ओढून घ्यायच्या. या प्रकारे मी दुसऱ्याही साईडला तसेच स्वास्तिक काढून घेते. सर्व झाल्यानंतर आता पूजन झाल्यानंतर देवपूजा करण्यास सुरुवात केली. देवपूजा करण्यासाठी आधी पूर्ण देवारा रिकामा केला आणि मस्त असा पुसून घेतला. काढून झालेली आहे. पुसल्यानंतर एकदम छान चकाचकीत गुलाबजल आणि नंतर आपण देवाराखालील जागा ही एकदम स्वच्छ आणि चकचकीत करून आपल्या दरवाजाला नमस्कार करायचा. कोणतीही हळूवारपणे आपली देवपूजा सुरू केली. लक्ष्मी आत येऊ दे आणि वाईट शक्ती बाहेर जाऊ दे प्रार्थना करून स्वामी समर्थ नामाचे पण वटपौर्णिमेच्या सर्व देवांना स्नान घातले. हे पहा, मी सर्व देव परातीत काढून घेतलेले आहे. आता त्यांना स्नान घालून पुन्हा आपापल्या जागी ठेवून देते. पहिल्या पायरीवर मी श्री स्वामी समर्थ, एका साईडला सत्यनारायण आणि एका साईडला तुळजामाता आणि तिच्यासमोर मंगल कलश ठेवलेला आहे. या प्रकारे त्या कलशाशेजारी 2 तांदळाने भरून वाट्या ठेवलेल्या आहेत. मी दर पौर्णिमेला तांदूळ बदलते बरं का. एकामध्ये श्रीयंत्र आणि दुसरीमध्ये अन्नपूर्णा ठेवली. त्या शेजारी महादेव ठेवला. महादेवाशेजारी बाळकृष्ण शेजारी गणपती बाप्पा आणि खाली पायरीवर साऱ्यात 3 नंबरच्या पायरीवर शंख, घंटा आणि पाण्याचा कलश. याप्रमाणे मी सर्व देव्हाऱ्याची छान अशी सुटसुटीत मांडणी करून प्रार्थना करून मी माझ्या पुढील कामाला सुरुवात केली. तुम्हीही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करा. मी प्रार्थना करते तुमचा दिवस खूप छान जावो. चला तर मग आता मी पुढील कामाला लागते. दिवाबत्ती करून घेतली, देवाला उपहार ठेवला, रांगोळी काढून घेतली. पहा माझ्या देवघराचा लूक किती छान दिसतोय. त्यानंतर सर्व स्वयंपाकावरून मी देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्यामध्ये पुरणपोळी, आमटी, भज्जे, कुरडया पापड आणि रस सर्व साहित्य एकत्र वाढण्यासाठी घेतले. वटपौर्णिमा विशेष पुरणपोळीची थाळी देवाला वाढायला घेऊ. पोळी ठेवली, रस, भात, भज्जे, कुरडया पापड ठेवायचा राहिला, पापडही ठेवून घेतला. चला आता आपण हे ताट देवाऱ्यासमोर दाखवून घेऊत. देवाऱ्यासमोर एक भरीव पाण्याचा चौकोन काढून घ्यायचा. त्यावर आपण बनवून घेतलेले ताट देवासमोर ठेवायचे. त्याला पाणी फिरायचं. एक तुकडा मोडून देवासमोर ठेवायचा. प्रार्थना करायची, हुकलं चुकलं माफ कर देवा आणि जेवण करा. नंतर मी देवासमोर ठेवून हात जोडून प्रार्थना केली आणि पुढील माझ्या कामाला सुरुवात केली. खूप घाई गडबड असते ना वटपौर्णिमेच्या दिवशी, त्यामुळे मी प्रार्थना केली आणि देवाला ताट वाढून दिला आणि नंतर पूजा करायला गेले. पूजा तिथे मस्त छान अशी पूजा मांडून घेतली. त्यानंतर वडाला प्रार्थना केली आणि घरी आले. चला तर मग माझा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि छान कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.